घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः एक 600 ग्राम आपण इथे घेतलेले आहे। आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत, तर त्यासाठी चमचाभर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे। हळद मीठ सुरुवातीला याला लावून घेतलं की काय होतं, खाताना छान लागते, पानसट लागत नाही। शिवाय मॅरिनेट केल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते। म्हणून लक्षात ठेवायची आहे, एक तर ताजी टवटवीत कोलिंब निवडून घ्यायची आहे। बाजारातून आणल्यानंतर पटकन हळद मीठ लावून जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। जर असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर पटकन त्याचा वास येतो। म्हणून असं हे मॅरिनेट करायला आपण 10 मिनिटांसाठी ठेवून दिलेलं आहे। आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की आवश्यकतेनुसार किंवा 2 पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत। अंदाजे साधारणतः एक 600 ते 650 ग्राम आपलं हे ओलं कोलिंब आहे, त्यासाठी आपण 2 पळ्याभर तेल घेतलेलं आहे। इतकं तेल यासाठी अगदी परफेक्ट आहे। छान कडकडीत तेल गरम झालं यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। 600 ग्राम जर तुमचे ओलं कोलिंब असेल त्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी परफेक्ट आहे। 600 ग्राम कोलिंब म्हणजे वाट्याने जर मोजाल, छोटे छोटे वाटे असतील, एक 5-6 वाटे आपण इथे कोलिंब घेतलेला आहे। तुम्ही वाट्याने किंवा ग्रामने असंही मोजून घेऊ शकता। आता इथे ओलं कोलिंब आहे किंवा नॉनव्हेज आहे तर कांदा थोडा जास्त परतायचा आहे। नॉनव्हेजला कांदा जास्त परतल्यामुळे चवीला अगदी भाजी छान लागते। म्हणून सोनेरी रंगावर साधारणतः मोठ्या आचेवर एक 5-6 मिनिटं आपण छान कांदा परतून घेतलेला आहे। बघू शकता हळूहळू याचा बरिस्ता व्हायला सुरुवात झालेला आहे। इतपत आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे। इतका हा गोल्डन रंगावर कांदा परतायला मला साधारणतः 3 ते 3.5 मिनिटं लागलेली आहे। कांदा छान झाला की इथे आपण एक हिरवं वाटण घालणार आहोत, जे आगरी कोळी पद्धतीत नॉनव्हेजला आवर्जून वापरलं जातं। यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, मूठभर देठांसहित कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून